सोनपूर हे गाव हिरव्यागार झाडांनी नटलेले नदी काठी वसलेले होते. निसर्गाने गावाला भरभरून सौंदर्य दिले होते, पण तिथल्या अनेक लोकांची मने मात्र दगडापेक्षाही कठोर होती. गावाच्या एका टोकाला एक जुनी मोडकळीस आलेली झोपडी होती. त्या झोपडीत दोन अनाथ बहिणी राहत होत्या. मोठी बहीण गौरी आणि धाकटी बहीण कावेरी. गौरी 20 वर्षाची होती. लहानपणीच तिच्या आई वडिलांचे छत्र हरपले होते. त्या दिवसापासून तिने केवळ मोठ्या बहिणीचीच नव्हे तर आई वडिलांचीही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. कावेरी आता 18 वर्षाची झाली होती, पण अजूनही ती प्रत्येक संकटात आपल्या ताईच्या पदराआडच आश्रय शोधत असे. दोघीही दिवसभर शेतात कष्टाची मजुरी करत आणि रात्री एका छोट्याशा दिव्याच्या मंद प्रकाशात भाकरी भाजून आपली भूक भागवत असत. पण गावातील काही लोकांना त्यांचं अस्तित्वही खटकत होतं. त्यांच्या मते आई वडील नसलेल्या मुली गावासाठी अपशकुन होत्या. गावातील 4 माणसं तर सतत त्या दोन्ही बहिणींविषयी विष ओकत असत. अगं, तुम्ही दोघींनी गाव अपवित्र केलं. चला इथून निघून जा. अगं चालती हो अपशकुनी, आमच्या गावातून बाहेर पडा. अगं गौरी ऐक, आणि तूही ऐक कावेरी, पुन्हा या गावात पाऊल ठेवू नका. अगं आधी आई वडिलांना गिळलं, आता आम्हालाही संपवणार आहेस का? तुझ्या जन्मामुळेच तुझे आई वडील गेले, आता आमच्यावरही संकट आणू नकोस. चल निघ इथून. हे टोचणारे शब्द ऐकून गौरीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तिला समजून चुकलं होतं की या गावात आता त्यांच्यासाठी कोणतीही जागा उरलेली नाही. गावकरी अजूनही त्यांच्या मागे उभे राहून ओरडत होते, जा पळा इथून, पुन्हा कधीच या गावात परतू नका. शेवटी गौरीने कावेरीचा हात घट्ट पकडला आणि दोघीही गाव सोडून समोर पसरलेल्या निर्जन जंगलाच्या दिशेने निघून गेल्या. दोन्ही बहिणी जंगलातील अरुंद वाटेने चालत होत्या. त्यांच्या मागे सोनपूर गाव होतं, जिथे अजूनही काही लोक त्यांना अपशकुनी म्हणत आरडाओरडा करत होते. समोर मात्र दाट जंगल पसरलेलं होतं. तिथे ना कोणाचं घर होतं ना माणसांची वस्ती, फक्त उंच उंच झाडं, सळसळणारी पानं आणि जंगली प्राण्यांचे भयानक आवाज ऐकू येत होते. ते जंगल हिंस्र प्राण्यांचं आश्रयस्थान होतं. चालत चालत कावेरीच्या पायांना फोड आले होते. अगं ताई, किती छान सुगंध येतोय. हो ग, खिचडीचा सुगंध आहे. अगं ताई, अगदी साजूक तुपात केलेल्या खिचडीचा वास येतोय. या जंगलात कोण राहत असेल बरं? अगं चल पाहूया, कदाचित या दाट जंगलात एखादा माणूस तरी भेटेल. थोडं पुढे गेल्यावर कावेरी थकून थांबली. अगं ताई, आता माझ्याने एक पाऊलही चालवत नाही. भुकेने माझे पाय थरथरत आहेत. आपल्याला कुणी 2 घास खायला देईल का? त्या मोहक सुगंधाने जणू दोघींनाही अदृश्य धाग्याने आपल्याकडे ओढलं होतं. त्या वासाच्या दिशेने चालू लागल्या. थोड्याच अंतरावर त्यांना गवताच्या छपराची एक छोटीशी कच्ची झोपडी दिसली. झोपडी साधी होती, पण तिच्या आतून मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश बाहेर पडत होता. खिचडीचा तो दरवळही त्याच झोपडीतून येत होता. झोपडीचा दरवाजा उघडाच होता. आत एक वृद्ध साधू शांतपणे बसले होते. त्यांच्या शुभ्र पांढऱ्या दाढीमुळे त्यांचा चेहरा अधिक तेजस्वी दिसत होता. त्यांच्या मुखावर विलक्षण शांतता आणि ओठांवर प्रेमळ गोड हास्य होते. गौरीने नम्रपणे हात जोडले आणि म्हणाले, बाबा, आम्हाला खूप भूक लागली आहे. या मुलींनो, बसा आणि पोटभर जेवा. दोघींनी खिचडी खायला सुरुवात केली. कावेरी आनंदाने म्हणाली, बाबा, खिचडी खूपच स्वादिष्ट झाली आहे. थोडा वेळ शांततेत गेला. अहो बाबा, आम्हाला राहायला एखादी जागा हवी आहे. अगं मुली, मग इथेच राहा. ही झोपडी आजपासून तुमची. खूप खूप धन्यवाद बाबा, तुमचे खूप उपकार झाले. अगं आता विश्रांती घ्या, उद्या निवांत बोलू. मग दुसऱ्या दिवशी सकाळी गौरी आणि कावेरी जाग्या झाल्या. त्यांनी संपूर्ण झोपडीत नजर फिरवली, पण बाबा कुठेच दिसले नाहीत.
तेवढ्यात कावेरीची नजर दाराजवळ ठेवलेल्या एका चिठ्ठीकडे गेली. तिने ती उघडून वाचली. त्यावर लिहिलं होतं, मुलींनो, मी दुसऱ्या ठिकाणी निघालो आहे. तुम्ही दोघी नेहमी सुखी राहा. देव तुमचं कल्याण करू. हे वाचताच दोघींच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. गौरीने कावेरीला जवळ घेतलं आणि म्हणाली, अग रडू नको ग, चल जंगलातून सरपण गोळा करून आणूया. हो ताई. दोघी जंगलात गेल्या. कावेरी आनंदाने म्हणाली, ताई बघ ना, इथे किती भरपूर वाळलेली लाकडं आहेत. हो ग, जितकी मिळतील तितकी गोळा करूया. थोड्याच वेळात त्यांनी भरपूर सरपण जमा केलं आणि झोपडीकडे परतल्या. लाकडांचा भारा खाली ठेवताच गौरीची नजर झोपडी लगत वाहणाऱ्या नदीवर गेली. तिचे डोळे आश्चर्याने चमकले. अग कावेरी, पटकन इकडे ये, नदीत बघ. अग काय झालं ताई? अग बघ ना, नदीत माशांचा मोठा थवा पोहत आहे. कसे उड्या मारत आहेत. अरे वा, किती सारे मासे आहेत. आज तर आपल्या नशिबाने सणच आणला आहे. चल मासे पकडूया. कावेरीने लगेच जाळं नदीत टाकलं. थोड्याच वेळात एक मोठा इंग्लिश मासा जाळ्यात अडकला. दोघींनी आनंदाने तो मासा स्वच्छ केला आणि त्याचा स्वादिष्ट रस्सा वाफाळत्या भातासोबत तयार केला. अनेक दिवसांनी त्या दोघींनी पोटभर समाधानाने जेवण केलं. इतक्यात जंगलाच्या दिशेने एक भीषण डरकाळी घुमली. कावेरी घाबरून म्हणाली, अगं ताई, ऐकलंस का? हा तर वाघाचा आवाज वाटतोय. अग ताई, मला खूप भीती वाटते आहे. अग मलाही भीती वाटते ग, पण आता आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आपल्याला इथेच राहावं लागेल. त्या रात्री जंगलात हिंस्र प्राण्यांचे आवाज घुमतच राहिले. भीतीच्या सावटाखाली दोघींनी कशीबशी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्याची कोवळी किरणं जंगलभर पसरली. कावेरी अजूनही गाढ झोपली होती. गौरी शांतपणे उठली आणि तिला न उठवता एकटी जंगलात निघाली. तिने जंगलात पडलेल्या वाळलेल्या फांद्या आणि सरपण गोळा करायला सुरुवात केली. एक एक काडी उचलून ती पोत्यात भरत होती. मनात ती स्वतःशीच म्हणाली, कावेरी काल खूप थकली होती. तिला आज थोडी विश्रांती मिळू दे. मी एकटी सरपण आणते. सरपण गोळा करून गौरी नदी काठी आली. तिने मातीचा माठ स्वच्छ पाण्याने भरला. इतक्यात त्या जंगलातून एक तरुण राजा आपल्या सैनिकांसह आणि घोडेस्वारांसह शिकारीसाठी जात होता. तेवढ्यात राजा विक्रमची नजर नदीकाठी उभ्या असलेल्या गौरीवर पडली. क्षणभर तो तिच्याकडे पाहतच राहिला. ही तरुणी कोण आहे? या निर्जन जंगलात इतकी सुंदर मुलगी माठ घेऊन एकटी कशी उभी आहे? जणू एखादी वन देवता वाटते. राजाने एका सैनिकाला हाक मारली. अरे, नदीकाठी उभी असलेली ती तरुणी दिसते ना? ती कोण आहे? महाराज, मला माहीत नाही. या जंगलात तर कोणी राहत नाही. अरे जा, तिची चौकशी कर. ती कुठे राहते? इथे एकटी का आहे? हे सगळं जाणून घ्या. मला तिची भेट घ्यायची आहे. पण महाराज, ती तर साधी गरीब मुलगी दिसते. अरे, ती गरीब असो किंवा श्रीमंत, त्याने काही फरक पडत नाही. मला तिच्याविषयी सर्व काही जाणून घ्यायचं आहे. पण लक्षात ठेवा, तिच्या मनात भीती निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. हो महाराज, जशी आपली आज्ञा. राजाच्या आज्ञेनुसार सैनिक गौरीच्या मागोमाग निघाला. राजा मात्र तिथेच उभा राहून तिच्याकडे पाहत राहिला. गौरीला याची काहीच कल्पना नव्हती. डोक्यावर पाण्याचा माठ आणि खांद्यावर सरपणाचं पोतं घेऊन ती आपल्या झोपडीकडे निघून गेली. त्या रात्री राजा विक्रमच्या डोळ्याला डोळा लागला नाही. त्याच्या डोळ्यासमोर सतत नदीकाठी उभी असलेली गौरी दिसत होती. त्याने जेवणही केलं नाही, कोणाशी बोललाही नाही. तो रात्रभर अस्वस्थ होऊन खुशी बदलत पडून राहिला. मनात तो सतत म्हणत होता, अगं, तू नेमकी कोण आहेस? या निर्जन जंगलात एकटी कशी राहतेस आणि नकळत माझं मन कसं जिंकलंस? सकाळ झाली पण राजाला अजूनही झोप आली नव्हती. तेवढ्यात तोच सैनिक राज दरबारात आला. महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे मी त्या तरुणीची चौकशी केली. हो, सांग, ती कोण आहे? महाराज,
तिचं नाव गौरी आहे आणि तिच्या सोबत तिची धाकटी बहीण कावेरी राहते. दोघीही अनाथ आहेत. गावकऱ्यांनी त्यांना अपशकुनी म्हणत गावातून हाकलून दिलं. नंतर एका वृद्ध साधूंनी त्यांना जंगलातील झोपडी राहण्यासाठी दिली आणि ते स्वतः दुसरीकडे निघून गेले. आता त्या दोघी तिथे एकट्याच राहतात. त्या गरीब आहेत. अनेकदा त्या उपाशी राहतात, पण प्रचंड कष्टाळू आणि स्वाभिमानी आहेत. हे ऐकताच राजा काही क्षण शांत झाला. त्याच्या डोळ्यात करुणेचे अश्रू दाटून आले. तो हळू आवाजात म्हणाला, अरे, जी मुलगी आपल्या धाकट्या बहिणीसाठी आईसारखी उभी राहू शकते ती कधीच अपशकुनी असू शकत नाही. आजच मला तिची भेट घ्यायची आहे. जशी आज्ञा महाराज. सैनिक निघून गेला. राजा विक्रम भेटीसाठी तयार होऊ लागला. रात्रभर झोप न लागल्यामुळे तो थकलेला होता, पण गौरीला भेटण्याची ओढ त्याच्या मनात अधिकच वाढली होती. त्याच दरम्यान जंगलातील त्या छोट्याशा झोपडीत कावेरीची प्रकृती अचानक बिघडली होती. तिला प्रचंड ताप भरला होता. कावेरीचे डोळे लाल झाले होते. तिचं संपूर्ण अंग तापाने फणफणत होतं. गौरीकडे ना पैसे होते, ना औषध, ना मदतीला कोणी माणूस. अगं कावेरी, तुझं कपाळ तर तापाने अक्षरशः पेटलं आहे. नाही, मी तुला काहीही होऊ देणार नाही. अगं ताई, थोडं पाणी दे ना, मला खूप थंडी वाजते आहे. गौरीच्या डोळ्यात अश्रू आले. ती मनातच म्हणाली, गरज पडली तर आईची आठवण म्हणून जपून ठेवलेली पैंजणही विकेन, पण माझ्या बहिणीचा जीव वाचवेन. ती धावतच जंगलातील वैद्याकडे पोहोचली. बाबा, माझ्या बहिणीला वाचवा, ती बरी होईल ना. अगं मुली, ताप खूपच तीव्र आहे. काही दुर्मिळ वन औषधी लागतील. काळजी करू नकोस, त्या याच जंगलात मिळतील. मला त्या आणायला 3 दिवस लागतील. तोपर्यंत तू तिची काळजी घे. हो बाबा, फक्त एकदा माझी कावेरी बरी झाली की मला दुसरं काही नको. 3 दिवस गौरीने रात्रंदिवस कावेरी जवळ बसून तिची सेवा केली. तिला पाणी पाजलं, कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या आणि क्षणभरही तिची साथ सोडली नाही. 3 दिवसानंतर कावेरीने हळूहळू डोळे उघडले. गौरी आनंदाने म्हणाली, कावेरी, तू शुद्धीवर आलीस. माझी लहान बहीण उठली. हो ताई, तू इथेच आहेस ना? मला वाटलं मी आता या जगात नाही. गौरीने तिला मिठीत घेतलं. कावेरी हळूच म्हणाली, अगं ताई, तूच मला वाचवलंस. वैद्यजीने तिची तपासणी केली आणि हसत म्हणाले, अगं मुली, आता ताप पूर्ण उतरला आहे. धोका टळला आहे. मुली, तू बहिणीसाठी खूप मोठी तपश्चर्या केली आहेस. त्याच वेळी राजा विक्रम जंगलाच्या दिशेने निघाला होता. त्याचे सैनिक मागून येत होते, पण राजा स्वतःच घोडा वेगाने दौडवत पुढे गेला. थोड्याच वेळात तो त्या छोट्याशा झोपडीपाशी पोहोचला, जिथे गौरी आणि कावेरी राहत होत्या. गौरी झोपडीबाहेर शांतपणे बसली होती. अचानक समोर राजाला पाहताच ती घाबरली. तिला वाटलं आता पुन्हा कोणीतरी आपल्याला त्रास द्यायला आलं आहे. पण राजा तिच्या जवळ आला आणि अतिशय शांत प्रेमळ आवाजात म्हणाला, अगं, घाबरू नकोस गौरी, मी तुझा शत्रू नाही. अहो महाराज, आपण इथे कसे आलात? अगं ताई, हे कोण आहेत? राजा विक्रम शांतपणे म्हणाला, गौरी, काल नदी काठी मी तुला पाहिलं होतं. त्या क्षणापासून तुझा चेहरा माझ्या मनातून जातच नाही. गौरी, मला तू मनापासून आवडतेस. हे ऐकताच कावेरी शांतपणे आपल्या ताईच्या मागे येऊन उभी राहिली. गौरीच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती, पण राजाच्या नजरेत मात्र फक्त प्रेम, आदर आणि प्रामाणिकपणा होता. आपलं मन मोकळं करून राजा तिथून निघून गेला. गौरी मात्र बराच वेळ तिथे स्तब्ध उभी राहिली. तिचे हात थरथरत होते. कावेरीने तिच्या ओढणीचा पदर हलकेच धरला आणि म्हणाली, अगं ताई, महाराज हे काय बोलून गेले? मला खूप भीती वाटते आहे. अगं, ते मोठे लोक आहेत कावेरी, आणि आपण या जंगलात राहणाऱ्या 2 गरीब मुली. मला काही समजत नाही. पण ताई, त्यांच्या डोळ्यात मला खोटेपणा दिसला नाही. ते खरंच मनापासून बोलत होते.
अगं माहीत नाही ग, ते राजा आहेत, त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे कसं कळणार, म्हणूनच मला भीती वाटते. अगं ताई, काळजी करू नकोस, मी नेहमी तुझ्या सोबत आहे. त्या रात्री मात्र गौरीला झोपच लागली नाही. राजा विक्रमने बोललेला प्रत्येक शब्द तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता. पहाट होताच झोपडी बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. गौरी आणि कावेरी बाहेर आल्या. राजा विक्रम पुन्हा आला होता. यावेळी तो एकटाच आला होता. तो गौरी जवळ आला आणि नम्रपणे म्हणाला, अगं गौरी, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. मी काल जे काही बोललो ते माझ्या मनापासून बोललो होतो. रात्रभर मी फक्त तुझाच विचार करत होतो. राजा विक्रमने तो फुलांचा गुच्छ गौरी समोर धरला आणि प्रेमळ स्वरात तिला विचारलं, गौरी, तुला भीती वाटते हे मला माहीत आहे, पण माझ्यापासून घाबरण्याची अजिबात गरज नाही. मी तुला कधीही दुःख देणार नाही. फक्त एकदा माझं म्हणणं मनापासून ऐक. गौरी काही क्षण शांत उभी राहिली. तिने एकही शब्द उच्चारला नाही, फक्त हळूच मान डोलावली. राजाने आपल्या मनातील भावना तिच्यासमोर स्पष्टपणे व्यक्त केल्या. त्याच्या प्रेमातील प्रामाणिकपणा, आदर आणि आपुलकी पाहून गौरीचं मन हळूहळू बदललं. शेवटी तिने राजा विक्रमशी विवाह करण्यास होकार दिला. मग काही दिवसांनी संपूर्ण राजवाड्या विवाह सोहळ्यासाठी सजला. सगळीकडे रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती. असंख्य दिव्यांच्या प्रकाशाने राजवाडा उजळून निघाला होता. मंगलमय वातावरणात राजा विक्रम आणि गौरी यांनी अग्नीला साक्ष मानून सप्तपदी घेतली आणि आयुष्यभर एकमेकांची साथ देण्याची शपथ घेतली. कावेरी आनंदाने म्हणाली, अगं ताई, आज तू खूप सुंदर दिसतेस. अगं तू माझ्या सोबत आहेस, हेच माझ्यासाठी सर्वात मोठं सौभाग्य आहे. गौरी, आजपासून तू या राज्याची राणी आहेस. आणि कावेरी, आजपासून तू माझी ही लाडकी धाकटी बहीण आहेस. हे ऐकताच कावेरीच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले. विवाहानंतर दोन्ही बहिणी राजवाड्यात राहू लागल्या. आता त्यांच्या आयुष्यात उपासमार नव्हती, भीती नव्हती आणि त्यांना अपशकुनी म्हणत अपमान करणारेही कोणी उरले नव्हते. त्यांच्या आयुष्यातील दुःखाचे दिवस आता संपले होते आणि नव्या सुखमय जीवनाची सुंदर सुरुवात झाली होती. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते, माणसाची किंमत त्याच्या जन्मावर नाही तर त्याचा स्वभाव आणि कर्मावर ठरते. अडचणीच्या काळात धैर्य आणि मेहनत कधीही वाया जात नाही. खरे प्रेम रूप, पैसा किंवा दर्जा पाहत नाही, ते मनाचा प्रामाणिकपणा पाहते. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.